चला आता सगळ्यांनी आपापला जो व्हिडिओ ऑडिओ सगळा जो आहे तो म्यूट करावा. कारण मी 1 मिनिटाच्या आत आता सुरू करत आहे. हां, सर्व लोकांना ही सूचना आहे. आणि त्याच्यानंतर मग प्रवचन संपल्यानंतर मग आपण विस्ताराने याच्यावर चर्चा करू, आपण बोलूया. ठीक आहे ना? थोडस माझं पुढे आहे वाटतं. 1 मिनिट. बरोबर आहे का? हा आता अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तेव्हा आपला बृहदारण्यक उपनिषद चालू आहे. त्याच्यामध्ये द्वितीय ब्राह्मणाचा पहिला अध्याय चालू आहे. आणि पहिल्या अध्यायाचे आपण 12 मंत्र केले. आणि आपण मागच्या वेळेस पहिल्या मंत्रापासून ते 12व्या मंत्रापर्यंत एकंदरीतच आढावा घेतला. आणि मला असं वाटतं चौथ्या का 5व्या मंत्रापासून 12व्या मंत्र विस्ताराने पाहिलं. तेव्हा हे जे काही आता हा जो अध्याय चालू आहे, द्वितीय अध्याय आणि प्रथम ब्राह्मण, या अध्यायामध्ये मुख्यतः गार्ग्य आणि अजातशत्रू यांच्यातला संवाद आहे. आणि या संवादामध्ये गार्ग्य जो सांगतो की मी अजातशत्रू हा तिथला राजा आहे आणि गार्ग्य हे त्याची वेधशाळा चालवणारा वेदवेत्ता आहे. तेव्हा हा वेदवेत्ता त्यांच्या दरबारात येत असतो कधी पण. आणि त्यांची एकमेकाशी बोलणं होत असतं. तेव्हा गार्गे असं म्हणतो की मी तुला आता ब्रह्मतत्वाबद्दल विवेचन करेन. ते ऐकल्याबरोबर राजा शत्रू म्हणतो की मी हे ऐकूनच तुला 1 सहस्त्र गायी जे आहेत ते दान करेन. कारण मला अशा प्रकारचं काही ऐकायला मिळेल ही मला आनंदाची गोष्ट आहे. आणि नंतर जसं तो सांगायला सुरू करतो हा विषय, आणि त्याच्यावर त्याने प्रत्याख्यान म्हणजे तो प्रश्न किंवा त्याच्या विपरीत अशा प्रकारचं विधान प्रत्येक विवेचनानंतर करतो की ब्रह्मतत्वाची ह्याची संकल्पना काय आहे गार्ग्याची, आणि त्याच्या विरोधामध्ये अजातशत्रूची ब्रह्मतत्वाबद्दलची, म्हणजे नुसतं तत्व नाही, उपासना सुद्धा आहे. तरी तत्व काय आहे, ब्रह्मतत्व काय आहे, आणि त्याच्या संदर्भात उपासना काय करायची, ह्याच्याबद्दल ही चर्चा असताना हे गार्गे ऋषी जे सांगतात किंवा असं असं मला ब्रह्मतत्व अशा पद्धतीने मला अनुभवाला येतं किंवा मी त्याची उपासना करतो, तर त्या प्रत्येक म्हणण्याला ह्याने खोडून काढलेलं आहे. आणि म्हणजे प्रत्याख्यान म्हणजे विरुद्ध मत असं म्हणता येईल त्याला. अशा प्रकारचं आपण 12व्या मंत्रापर्यंत पाहिलं की ह्या ठिकाणी आतापर्यंत जे सांगितलं ते असं सांगितलं की अमुक अमुक एखाद्या चंद्रामध्ये, सूर्यामध्ये, असं त्याच्यामध्ये मी ब्रह्मतत्व पाहतो आणि त्या दृष्टीने मी त्याची उपासना हे ब्रह्मतत्वासहित हे आविष्कार आहे असं म्हणून त्याची उपासना करतो. आणि ही उपासनाच ब्रह्म उपासना आहे. तर त्याच्यावर अजातशत्रूच्या विरोधामध्ये त्याचे सगळे जे मुद्दे आहेत ते असे आहेत की हे काही तुझं म्हणणं मला काही पटत नाही, हे बरोबर नाही आहे. तर जसं सूर्याची उपासना केलं तर आपण आपलं बल वाढवू शकतो, आपला स्वास्थ्य चांगलं करू शकतो, आपण जास्तीत जास्त जीवन जगू शकतो आणि जास्तीत जास्त कार्य करू शकतो. म्हणजे हे जे काही त्याने सांगितलं की ही उपासना असं दुसरी तिसरी काही नाही आहे. तर त्याचं स्तुती करावी आपण, योग अभ्यास करावा, व्यायाम करावा, सूर्यनमस्कारा कराव्यात, हीच खऱ्या अर्थाने सूर्याची उपासना आहे. आणि त्याच्यामध्ये अजून त्यामध्ये ब्रह्मतत्व समजून पुन्हा वेगळं काही करणं हे काही उपासनेचा भाग मी मान्य करत नाही, असं त्याने प्रत्येक तत्वामध्ये सांगितलं. मग सूर्य, चंद्र आणि अन्य जल आहे, वायू आहे, अशा प्रत्येक याच्यामध्ये अग्नी आहे. या सगळ्यामध्ये या दोघांची जे मतं आहेत ते मतं परस्पर विपरीत आणि विरुद्ध आहेत. आणि त्याचीच त्या मतं आणि विरुद्ध मत मांडणं ही शृंखला ही आपण 12व्या मंत्रापर्यंत पाहिली. आता आता आज 13वा मंत्र पाहूया आणि त्यात काय कल्पना मांडली आहे गार्ग्याने ब्रह्मतत्वाबद्दल, आणि अजातशत्रूने त्याला विरोध कसा केला हे आपण पाहूया. तेव्हा या 13व्या मंत्र्याचा जो अ, अ, हे जो विषय आहे तो काय आहे, तर गार्ग्याद्वारे देहाच्या अंतर्गत जे ब्रह्मतत्व आहे त्याचं प्रतिपादन केलंय. आणि त्या ब्रह्मतत्वाची उपासना कशी करायची ह्याचं प्रतिपादन हे गार्ग्याद्वारे केलेलं आहे. आणि अजातशत्रूद्वारा त्याचे प्रत्याख्यान म्हणजे त्याच्या विरुद्ध मत आपले मांडलेले आहे. तेव्हा ह्या संदर्भातला हा जो मंत्र 13
हा काय आहे ते पर्यंत पाहू आपण. स होवाच गार्ग्यो य एवायम आत्मानी पुरुष एतमेवाहम ब्रह्मोपास इति स होवाच जात अजातशत्रुर्मा मयि तस्मिन् संविदिष्टा आत्म आत् आत्मन्विति वा अहमे उपास इति सह एतम एतमेव वे उपास्त आत्मन्वी ह भवत्या आत्मानवी हास्य प्रजा भवती सम्मत तूष्णीमास गार्ग्य. अर्थ असा आहे की गार्ग्य असं म्हणाला की जो आत्म्यामध्ये पुरुष असतो त्याचीच मी उपासना करतो. म्हणजे जो आत्म्यामध्ये म्हणजे कोणता कुठलाही जो मनुष्य आहे त्याच्यामध्ये आत्मतत्व आहे आणि तो आत्मतत्वाच्या स्वरूपात पुरुष आहे. तर त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रत्येक मनुष्यामध्ये हे आत्मतत्वाचं जे काही आविष्कार त्या पुरुषतत्वामध्ये आहे आणि त्या प्रत्येक व्यक्तीच्या मध्ये ते पुरुषतत्व रूप असलेला जो आत्मा आहे त्याची मी उपासना करतो, असं त्यांनी फक्त एवढंच विधान केलं. त्याच्यावर त्या अजातशत्रूने असं सांगितलं की नाही नाही, या विषयासंबंधी तुम्ही काहीही बोलू नका, याची तर मी आत्मन्वी रूपाने उपासना करतो. आत्मन्वी आत्मन्वी म्हणजे काय ते पाहूया आपण. की जो कोणी ह्या अशा प्रकारे उपासना आत्मन्वी रूपाने जो उपासना करतो तो निश्चितच स्वतःही आत्मन्वी होत असतो आणि त्याची प्रजा देखील आत्मन्विनी होत असते. तेव्हा तो गार्ग्य ते ऐकून शांत बसला आणि पुढे त्याच्यावरचं विवेचन पुढे चालू आहे. तेव्हा इथे मंत्राचा अर्थ संपतो आणि त्याचा आशय काय ते आपण पाहूया. आत्म्यामध्ये अर्थात प्रजापती बुद्धी आणि हृदयामध्ये देखील ही एकच देवता असते. त्याचे आत्मन्वी अर्थात आत्मवान हे विशेषण आहे. आत्मन्वी म्हणजे काय? आत्म्याने युक्त असलेला. आत्मवान म्हणजे आत्मन्वी. तर त्याचे आत्मन्वी अर्थात आत्मवान हे विशेषण आहे आणि फल हे आत्मन्वी अर्थात आत्मवान होण्याची असते त्याची. आणि त्याची जी प्रजा देखील जी असते ती आत्मन्विनी म्हणजे आत्म्याने युक्त असलेले, आत्म्याबद्दल ज्यांना एक प्रकारची ज्यांना जाणीव आहे अशी ती प्रजा पण असते. तेव्हा आता इथे बुद्धीच्या संदर्भात सांगतात की बुद्धीची बहुलता होण्याच्या कारणाने प्रजेमध्ये देखील त्या फलाचे संपादन होत असते. म्हणजे इथे राजा जो विचार करतो तो आपल्या प्रजेबद्दल आणि उपासना ही प्रजेला कशा प्रकारे ती लाभदायक आहे ह्याचं तो वर्णन करत असतो. तेव्हा इथे ही विशेष गोष्ट अशी आहे की आपणास ज्ञात होण्याच्या कारणाने अजातशत्रूद्वारे गार्ग्याने दाखविलेले हे ब्रह्मचे अनेक आविष्कार जे आहेत ते अशा प्रकारे क्रमशः प्रत्याख्यान म्हणजे विपरीत मत मांडल्यावर याचे ब्रह्मज्ञान त्या गार्ग्याचे ब्रह्मज्ञानच त्यामुळे क्षीण होऊन गेले आणि तो गार्ग्य काहीतरी उत्तर न सुचल्यामुळे तो अत्यंत शांत आणि चुप बसला आणि नतमस्तक होऊन गेला. तेव्हा इथे गार्ग्याचं सुद्धा जे मत आहे त्या मताला त्यांनी यत्किंचितही महत्त्व दिलं नाही, उलट त्याचे विपरीत मत सांगितलं. हे हा जो व्यक्ती आहे जो प्रत्येक व्यक्तीमध्ये तो आत्मतत्व पाहतो तो स्वतः आत्मन्वय म्हणजे आत्म्याने युक्त असा आत्म्याची जाणीव असणारा असा होतो. आणि आमच्याकडे सुद्धा मी अशा प्रकारचीच उपासना करून मला माझ्या आत्म्या काय होतंय? आवाज येत नाही का? काय झालं? काय म्हणतात? आवाज येतोय काका? येतोय ना? मग इतर सगळ्यांनी आबे काकांना म्यूट करावं लागलं. त्यांना मी म्यूट केलं होतं पण ते परत परत अनम्यूट होते. बरं, मग तू परत एकदा जरा म्यूट कर म्हणजे आवाज मला येणार नाहीत एकमेकाचे. हो केलंय काका. हा हा. कोण बोलतोय? हा ते बोलली, पण बाकीचे अजून कोण आहेत? इकडे पाहता येईल ना आपल्याला कोणाचं म्यूट झालंय काय नाही, कोणाचं म्यूट नाहीये, पाहून घ्या. कारण आवाज नकोय कोणाचा. आवाज आला की मग डिस्टर्ब होईल. काय तिथे लिस्ट येते ना. जाऊ दे सोड. हा आले ना. आता बघा एकदा चेक करा सगळ्याचे म्यूट झालेत का.
हो ठीक आहे. काका सगळ्यांचे म्यूट आहेत. सगळ्यांचे म्यूट झालेले आहेत. ठीक आहे. हां, ठीक आहे. पुढचं या. हां, त्यामुळे या मंत्राचा अर्थ आपण पाहिला की त्या आत्मतत्वाशी युक्त म्हणजे आत्म्याशी त्याची एक जाणीव आहे त्याला की माझं जे स्वरूप आहे ते आत्मतत्व आहे, एवढीच पुष्कळ झाली. ह्याच्या पलीकडे जास्त उपासना तुम्ही काय करू शकता. आणि माझी जी प्रजा आहे ही आत्मतत्वाने युक्त अशी होते, आत्मवान होते, असं तो राजा त्या ठिकाणी सांगतो. त्याच्यानंतर आता हा पुढचा मंत्र काय तो बघा. आता इथे काय होतं की गार्गेचा इथे जवळपास पराभव झाला आहे. आणि म्हणून अजातशत्रू त्याच्या प्रती एक उपसत्ती म्हणजे एक आता निवेदन करतोय त्या गार्ग्याकडे पाहून. त्या गार्ग्यास अशा स्थितीमध्ये म्हणजे या पराभव झालेल्या स्थितीमध्ये पाहून जो अजातशत्रू आहे तो काय म्हणतो ह्या मंत्रामध्ये बघा. स होवाचात अजातशत्रुरे तावान्नु इत्ते तावद्धिती नैतावत विदितम भवती स होवाच गार्ग्य उपत्वा या नीती. अर्थ असा आहे की जो अजातशत्रू बोलला त्यावर की त्याला पराभव झालेला पण तो म्हणाला की बस काय एवढंच आहे तुझ्याकडे. त्यावर गार्गे काय म्हणाला की हो माझ्याकडे इतकंच आहे. आता या ठिकाणी त्याची निर्भत्सना करतोय अजातशत्रू गार्ग ऋषीची. अरे तू जे काही सांगितलंयस तर ते एवढंच आहे का तुझ्याकडे, का ह्याच्यापेक्षा काय अजून आहे. तेव्हा गार्गे शांतपणे म्हणतो हो माझ्याकडे जे आहे तेवढं इतकंच आहे आणि ह्याच्यापेक्षा माझ्याकडे काही नाही. त्यावर अजातशत्रू असं म्हणतो की एवढ्यानं तर ब्रह्मविदित होऊ शकत नाही. इतक्या तुटपुंज्या या ज्ञानाने हे तू ब्रह्मतत्व कसं काय मला सांगतोयस. त्याच्यामुळे तू इतक्या अगदी अल्प सांगण्यावरून ब्रह्मतत्व विदित होऊ शकत नाही. आणि त्यावर गार्गे म्हणाला की मी आता तुमच्या प्रती उपप्रसन्न होईल. म्हणजे आता मी तुमच्याबद्दल मला आता काहीही बोलायचं नाही, मी शांत बसेल आणि माझं आता तुमच्यासमोर मला काही निवेदन करायचं नाहीये. असं म्हणून तो तो म्हणतो की मी तुमच्या प्रती उत्प्रसन्न होईल. म्हणजे आता या मंत्राचा आशय असा आहे की अजातशत्रू म्हणाल की काय इतकंच आहे का, अर्थात काय तुम्हाला एवढंच ब्रह्म विदित आहे का, अथवा काय ह्याच्यापेक्षा अधिक काही जाणता का नाही. त्यावर गार्गे काय म्हणतो की बस माझ्याकडे एवढंच जाणतो आहे मी. अजातशत्रूने त्यावेळेस सांगितले की एवढेच जाणण्याने तर ब्रह्म कधीही जाणल्या जाऊ शकत नाही. तेव्हा तुम्ही असा गर्व का करत होता की मी तुम्हाला ब्रह्मचा उपदेश करेन. तर काय एवढेच जाणणे हे काही जाणणे होऊ शकतं का. यावर सांगतात की अशी गोष्ट नाही. आता ह्याच्यावर आता म्हणजे भाष्यकार काय म्हणतात ते बघा. यावर ते म्हणतात की अशी ही गोष्ट खरोखर नाहीये. येथे फलयुक्त विज्ञान अर्थात उपासनेचं श्रवण होत असतं. या वाक्याचा अर्थवाद देखील मानला जाऊ शकत नाही. कारण की अतिष्ठा हा सर्वेशाम भूतानाम इत्यादी वाक्य जे आहे ते प्रत्येक उपासनेच्या उपदेशामध्ये अपूर्व विधी करणारे दिसून येतात. आणि त्यांच्या ह्या अनुसार देखील सर्वत्र भिन्न भिन्न ऐकल्या जात असते. अर्थवाद होण्यावर या सर्वांचे परस्परांचे सामंजस्य होऊ शकणार नाही. तर मग असे म्हटले की इतक्या अल्पज्ञानाने ब्रह्मज्ञान होऊ शकतं का, असा जर काही प्रश्न मांडला त्यांनी तर हा काही दोष नाहीये. कारण की हे कथन हे अधिकारी पुरुषाच्या अपेक्षेने केलेले आहे. म्हणजे हे जे कथन केलं गार्गे ऋषींनी त्याच्यामध्ये असं अध्यारूत आहे, असं अपेक्षित आहे की श्रवण करणारा जो आहे तो अधिकारी असला पाहिजे आणि त्याला ब्रह्मतत्वाची परिपूर्णतेने त्याला जाणीव आणि त्याचं ज्ञान असलं पाहिजे. म्हणून एक अत्यल्प अशा या विधानामधच्या माध्यमातूनच हे गार्गे ऋषींनी त्या ठिकाणी ब्रह्मतत्व सांगितलं आहे. पण त्याचा विस्तार केला नाही. म्हणून तरी पण तो त्याच्यावर काही वादविवाद त्यांनी घातला नाही. तो म्हणाला मला इतकंच माहिती आहे आणि ह्याच्या पुढे मी काही सांगणार नाही. आणि तो म्हणजे उपप्रसन्न असं काय जे म्हटलं शब्द वापरलाय तर त्या ठिकाणी एवढंच म्हटलेलं आहे त्यांनी की आता मला तुझ्यासमोर कुठल्याही प्रकारचं माझं म्हणणं मांडायचं नाही. तेव्हा आता इथे काय म्हणतोय की अमुख्य ब्रह्म, अमुख्य ब्रह्मास परब्रह्मरूपाने जाणणारे हे गार्गे जे आहेत ते ब्रह्मोपदाने ऐकण्याची इच्छुक हे अजातशत्रू जो आहे तो ब्रह्मचा उपदेश करण्यासाठी तो स्वतःच प्रवृत्त झाला. आता अशी परिस्थिती झाली की तो अजातशत्रूच आता तू काय सांगणार मला ब्रह्मतत्व, आता मीच सांगतो ते ऐक, असं तो म्हणायला लागला. आणि म्हणून मुख्य ब्रह्मवेत्ता जो अजातशत्रूद्वारा अमुख्य ब्रह्मज्ञ म्हणजे त्याने तर अमुख्य ब्रह्मतत्व असं सांगितलंय की प्रमुख जे ब्रह्मतत्वाचा जो गाभा आहे ते तू सांगितलं नाहीस तर तू साधारण गौण असं सांगितलंयस. त्यामुळे त्याला अमुख्य शब्द वापरलाय. तेव्हा अमुख्य ब्रह्मज्ञ गार्ग्याच्या प्रती असं सांगणं उचितच आहे. कारण की ज्या मुख्य ब्रह्माचा
ज्या मुख्य ब्रह्माचा उपदेश करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त झाले होते, त्याला तर तुम्ही जाणतच नाही. आणि जर येथे अमुख्य ब्रह्माच्या विज्ञानाचा देखील निषेध केला जातो, तर मग एवढ्याच या ब्रह्माचे ज्ञान होत नाही असे सांगितले जाऊ असं हे सांगितलं जाऊ शकत नाही. कारण की तुम्ही त्याला जाणतच नाही, आणि म्हणून इतक्यात ब्रह्मला अविद्येचा अंतर्गत आहे असं म्हणणं हे कितपत बरोबर आहे, हा प्रश्न मांडलाय. की जो विद्वान आहे, ज्याला जो स्वतः ब्रह्मवेत्ता आहे, त्यालाच मी काय म्हणतो ते समजू शकेल. पण मला तुझ्याशी वाद घालायचा नाहीये. आणि त्यामुळे इतकंच ब्रह्मतत्वाचं ज्ञान आहे का, हे अपूर्ण आहे, हे पर्याप्त नाही, असं जे तुझं म्हणणं आहे त्याच्यावर मला काहीही सांगायचं नाहीये. आणि त्याचं असं म्हणणं म्हणजे कोणाच्या दृष्टीने ते बरोबर म्हणतायत हे भाष्यकार, की जे 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 स्वतः अविद्वान आहे, ज्यांना ब्रह्मतत्वाची यत्किंचितही जाणीव नाही, त्यांनी त्यांच्या विधानावर टीका करणं म्हणजे काय झालं, की आपल्याला कळत नाही पण म्हणून दुसऱ्याला कळत नाही असं सांगण्याचा हा प्रयोग झाला. तेव्हा हे एवढं जे विज्ञान हे परब्रह्म विज्ञानाचे द्वार आहे, या कारणाने हे म्हणणं हे उचितच आहे, की एवढ्याच या ब्रह्मज्ञानात असू शकत नाही. हे म्हणणं हे विज्ञेय म्हणजे उपास्य आणि नामरूपात्मक कर्माने युक्त असं असतं. तेव्हा ही जी गोष्ट आहे ती तृतीय अध्यायात पुढे दाखवली गेली आहे. आणि म्हणूनच एवढेच ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही असे सांगून हे दाखविले गेले आहे, की आता ह्यापासून अधिक ब्रह्मतत्वाचे ज्ञान प्राप्त करायचे आहे, ते पुढील अध्यायामध्ये दिलेले आहे असे या ठिकाणी सुचवायचं आहे. तेव्हा त्या ब्रह्मतत्वाचा उपदेश अनुसंपन्नास जो शिष्यभावाने शरण आला नाही, त्या संबंधी केले नाही पाहिजे. आता इथे जो राजा आहे तो राजा शिष्यभावाने आलेलाच नाही मुळातून, आणि तो जो आहे तो ह्याच्या विपरीत आपलं विधान मांडण्यामध्येच त्याचा जास्त रस होता. त्यामुळे या ब्रह्मतत्वाचा उपदेश अशा लोकांना करणं हे अयोग्य आहे. त्यामुळे कारण तो शिष्यभावाने तिथे शरण आलेलाच नाही, आणि त्या संबंधी असं हे विधान किंवा अशा संक्षिप्त जे ज्ञान देण्याची जी प्रक्रिया झाली ती योग्य नाही. म्हणून आचारविधी जाणणाऱ्या या गार्ग्याने आता स्वतःच सांगितले की मी तुमच्या प्रती उपसन्न होऊन जसे कोणी दुसऱ्या शिष्याला आपल्या गुरुच्या प्रती होतो तसा, की मी आता तुमच्या समोर म्हणजे मी निशब्द झालेलो आहे, त्यामुळे मला आता तुमच्या समोर बोलायचं नाही. म्हणजे त्याला उपसन्न हा शब्द वापरला आहे. तर मी आता हे तुमच्या समोर मला ह्याच्या पुढे काही बोलायचं नाही असं म्हणून तो शांत बसला. आणि इथे हा 14वा मंत्र इथे संपूर्ण झालेला आहे. तेव्हा आता पुढे काय घटना घडली बघा. गार्ग्याचा हात पकडून अजातशत्रूने पुढे त्याला नेलं आणि एक निद्रिस्त असलेल्या पुरुषाच्या जवळ जाऊन त्याने आणि प्राणाच्या नामाने न उठवून त्यास हाताने दाबून जागवलं. म्हणजे त्यांनी काय केलं, तर ही घटना सगळी झाली पूर्ण, त्यांचं संवाद झाले, आणि या संवादामध्ये अजातशत्रूने निश्चित ठरवलं की तुम्हाला काहीच ज्ञान नाही आहे, आणि तुम्ही इतकं अत्यल्प सांगताय की त्याच्यातून ब्रह्मतत्वाची थोडी सुद्धा त्या ठिकाणी जाणीव होऊ शकत नाही, काही ज्ञान होऊ शकत नाही असं सांगितलं. आणि तो गार्गी सुद्धा शांत बसला. त्याच्यानंतर अजातशत्रूने काय केले, त्याचा हात पकडला आणि आपण पुढे जाऊ म्हणाला, आणि त्याचा हात धरून तो पुढे घेऊन गेला त्याला. आणि तिथे एक झोपलेला जो मनुष्य आहे त्याच्याजवळ गेला, आणि त्याला त्याच्या प्राणाच्या नावाने म्हणजे प्राणाचे काही संबोधन जे असतात ते संबोधन करून त्याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर तो उठला नाही, तेव्हा त्याने त्याला आपल्या हाताने त्याला त्याच्या शरीराला दाबले, आणि दाबून मग त्याला जागं केलं. असा हा प्रसंग आहे, आणि ह्याच्यावर हा मंत्र आहे, मंत्र 15वा. तर तो मंत्र असा आहे की स होवाचा अजातशत्रू प्रतिलोम चैतन्य ब्राह्मण क्षत्रियम उपेयादात ब्रह्म मे वक्षती तिव्येव त्वा ज्ञप इष्यामिति तम पाणावादयो तस्यु तौ ह पुरुषम सुप्तम जागत्तु स्तमे तैनर्मिभिरान मंत्रा यंचक्रे बृहन् पांडरवासः सोम राजन्निति स नेतस्थौ तम पाणिनि पेशम बोधयांचकार स होतस्थौ. अर्थ असा आहे. आता फार गमतीदार प्रसंग आहे हा. आणि या प्रसंगातून अजातशत्रूला आता त्याच्यातून बरेच प्रश्न विचारायचे आहेत या घटनेतून.
तेव्हा अजातशत्रू असं म्हणाला की ब्राह्मण क्षत्रिय इत्यादीची जी शरणामध्ये या आशाने जाऊन की मला ब्रह्मतत्व प्राप्त होईल म्हणून तू ब्राह्मण आहेस असं गृहीत धरून तुला सगळं ज्ञान आहे असं गृहीत धरून मी एक क्षत्रिय तुला शरण जाऊन मी हा प्रश्न विचारला आणि अशी आशा केली की मला ब्रह्मतत्वाचा उपदेश परिपूर्णपणे मिळेल. हे तर विपरीत सांगितलं तू, आणि तरी देखील मी तुम्हाला त्याचे ज्ञान करूनच देईल अशा प्रकारची प्रतिज्ञा घेतली. तेव्हा त्याने त्याच्यावर काय केलं तर त्याचा हात पकडला व उठला आणि ते दोघे एका निद्रिस्त असलेल्या पुरुषाच्या समीप गेले. अजातशत्रूने त्या निद्रिस्त असलेल्या माणसाला संबोधन काय केलं हे बघा. म्हणजे त्याच्यामध्ये असलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याचेच त्यांनी स्वतःच 3 नावं ठेवले. म्हणजे त्या निद्रिस्त असलेल्या पुरुषाचं काय नाव आहे त्याला माहिती नाही, आणि तो निद्रिस्त असलेल्या माणसाला उठवण्याकरता तो काय म्हणतो, हे ब्रह्म, हे पांडरवास, हे सोम, हे राजन, अशा प्रकारच्या नामाने त्याला पुकारले. तो अतिशय गाढ निद्रेत गेलेला होता, आणि त्याचं जे काही समजा गोविंदा वगैरे असं काही नाव असतं तर त्या नावाने त्याने हाक मारलं नाही. तर त्यांनी त्या चैतन्याला जे संबोधन करतो आपण, चैतन्य तत्व असतं ना, मग त्याला काय म्हणतात, ब्रह्मतत्व म्हणतात. तेव्हा त्याला काय म्हणे, हे ब्रह्म, हे पांडरवास, हे सोम, हे राजन, अशा प्रकारचं त्यांनी त्याला ह्या नावाने संबोधन केलं, पुकारलं. आणि एवढं पुकारल्यानंतर सुद्धा तो काही उठला नाही. तेव्हा तो उठला नाही हे पाहून त्याने पुढे काय केलं की त्यास हाताने दाब दाब दाबवलं आणि त्या दाबून त्याला जागवलं. आणि त्यामुळे तो त्या दाबण्याच्या कारणाने जे आपल्या शरीराला जो काही ताप झाला त्याच्याने त्याला जाग आली आणि जागा होऊन तो उठून बसला. एवढा या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा याचा आशय असा आहे की त्या अजातशत्रूने सांगितले की हा तर प्रतिलोम आहे, म्हणजे विपरीत तू सांगितलंय. काय तर हे की उत्तम वर्ण ब्राह्मण जो आहे तो आचार्यत्वाचा अधिकारी होऊन देखील या उद्देशाने की हा ब्रह्मचा उपदेश करेल, ज्याचा आचार्यत्वाचा स्वभावच नाहीये आणि त्या क्षत्रियाच्या प्रती उपसन्न शिष्यभावाचा प्राप्त होईल. हे जे आहे ते आचारविधीचे प्रतिपादन करणाऱ्या शास्त्रात निषिद्ध मानले गेले आहे. आणि म्हणून तुम्ही आचार्य रूपाने सिद्ध राहा, मग देखील ज्याचे ज्ञान होण्यावर ब्रह्मचे ज्ञान होऊन जाते, आणि जो मुख्य ब्रह्मवेद्य आहे त्याचे ज्ञान मी तुम्हास करून देईल, असं तो कोण कोण म्हणतो, तर हा अजातशत्रू गार्ग्याला म्हणतो. आणि त्यामुळे खरं सांगायला गार्ग्यापासून त्याला ते ज्ञान पाहिजे होतं, तर आता हा अजातशत्रू जो क्षत्रिय राजा आहे तोच गार्ग्याला म्हणतो की मीच तुम्हाला आता ब्रह्मतत्व काय आहे आणि त्याचंच ज्ञान घेणं योग्य आहे ते मी तुम्हाला करून देईन. असं विधान केल्यानंतर मग त्या गार्ग्यास हे लज्जायुक्त झालेले पाहून त्यास विश्वास उत्पन्न करून घेतला, आणि मग त्याच्यामध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण व्हावा असं त्या अजातशत्रूला वाटलं. आणि ते वाटल्यामुळे त्यांनी त्याचा हात पकडून तो उभा राहिला, आणि तो गार्गे व अजातशत्रू हे राजभवनामध्ये काही निद्रिस्त झालेल्या पुरुषाच्या समीप गेले. आणि त्या निद्रिस्त पुरुषाच्या जवळ पोहोचून अजातशत्रू असं म्हणाला त्या निद्रिस्त पुरुषास की हे ब्रह्मन, हे पांडरवास, हे सोमराज, अशा ह्या विविध नामाने त्याने पुकारलं. पण हे नाम त्या पुरुषाचं नव्हतं. तर हे नाम जे आहे ते ब्रह्मतत्वाचं होतं, किंवा ते आत्मतत्वाचं होतं, किंवा ते प्राणतत्वाचं होतं. पण हे ब्रह्मतत्वाचं किंवा प्राणतत्वाचं जे काही संबोधन आहे ते संबोधन कुठल्याही माणसाला लागू पडत नाही, आणि त्याला कळू शकत नाही की असं जर आपण हे ब्रह्मन असं कोणत्याही व्यक्तीला म्हटल्यानंतर तो तुम्हाला रिस्पॉन्स देईल असं नाही आहे. आणि तो जर निद्रामध्ये असेल तर मुळीच देणार नाही. तेव्हा अशा प्रकारे हे संबोधन म्हणजे पुकारल्यावर देखील तो झोपूनच राहिलेला होता. आणि अशा झोपून राहिलेल्या पुरुषास जागा न झाल्यामुळे त्याने त्याला काय केलं, जागा होण्यासाठी त्या पुरुषास त्यांनी दाबून दाबून जागृत करून घेतले. आणि त्याने त्या जागृत झाल्यावर तो उठून बसला. म्हणून ज्यास गार्ग्य ब्रह्मरूपाने मानत जा तो या शरीरात आता करता आणि भोगता झाला. म्हणजे इथे त्यांनी हे सिद्ध केलं की त्याच्यामध्ये त्या शरीरामध्ये जो जो करता आणि भोगता आहे तोच आपला जे काही संवाद आहेत त्या संवादाला तो प्रतिक्रिया देऊ शकतो. जे आत्मतत्व आहे किंवा जे ब्रह्मतत्व आहे किंवा ज्याला तुम्ही प्राणतत्व म्हणता, हे प्राणतत्व आहे. हे तिन्ही तत्व जे आहेत ते कर्तृत्व म्हणजे कर्तृत्व भाव, भोक्तृत्व भाव त्यांच्याकडे नसतं.
म्हणून त्याच्यामध्ये कर्ता आणि भोगता नव्हताच. तर मग कोण कर्ता आणि भोगता आहे ह्याचं उत्तर त्या अजातशत्रू देतो की ह्या शरीरामध्येच एक तत्व असं आहे की तो कर्ता आणि भोगता आहे. पण ते कर्ता आणि भोगता असणारं जे तत्व आहे ते मात्र ब्रह्म नाही. म्हणजे ते ब्रह्मतत्वाच्या व्यतिरिक्त आहे. आता इथून हा जो विषय आहे ना, या विषयाला एक विशिष्ट दिशेने एक तिथे चर्चा सुरू झालेली आहे. ती चर्चा अशी आहे की आता याच्यामध्ये हे ब्रह्मतत्व भोगता आणि करता नसतं, आणि मग या ब्रह्मतत्वाच्या व्यतिरिक्त या शरीरामध्ये आणखीन काहीतरी तत्व आहे की जे तत्व हे पुरुष तत्व करता आणि भोगता, मी करणार आहे, मी भोगणार आहे, अशा प्रकारचं ज्याच्यामध्ये अहम ममत्व आहे आणि ज्याला आपल्या देहाचा सुद्धा भान आहे, तर तो देहभाव आहे, अहमभाव आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये जो जीव भाव आहे तो आत्मतत्व तत्वापेक्षा भिन्न आहे. म्हणून जो जीव भाव आहे तोच करता आणि भोगता आहे. आणि म्हणून जो जागा झाला तर तो जागा होणारा कोण होता, तर तो जीवात्मा त्या शरीराला मध्ये आसक्त असल्या कारणाने त्या शरीराला जेव्हा त्याने दाबलं तेव्हा त्याचा दाबण्याचा जो काही संवेदना असते ती त्या ब्रह्मतत्वाला किंवा आत्मतत्वाला मिळाली नाही किंवा प्राणतत्वालाही मिळाली नाही. तर मग कोणाला मिळाली, की जो कर्ता आणि भोगता आहे आणि जो जीवात्मा आहे. तर आता तीन विषय आले आपल्याकडे. एक जीवात्मा आला, दुसरा जो आहे तो भोगता करता हा जीवात्मा झाला, दुसरा जो आहे तो प्राणतत्व आहे की ह्या प्राणतत्वावर आपण चर्चा करतोय की तो प्राण जो आहे तो करता आणि भोगता होऊ शकतो का, हा एक मुद्दा तिथे आला. आणि तिसरा हा आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्व आहे. हे ब्रह्मतत्व आणि आत्मतत्व सुद्धा हे करता आणि भोगता असू शकत नाही, असं याने विधान केलं. आता त्याच्यावर हे गुरु शिष्याचा संवाद आहे हा, आणि त्याच्यामध्ये गुरुचं भाष्य आहे आणि त्याच्यावर त्यांच्या शिष्याचे काही शंका आहेत. तेव्हा या गुरु शिष्याच्या संवादातून आपल्याला हा विषय आणखीन जास्त स्पष्ट होईल. त्यामुळे हे विधान जेव्हा गुरुनी केलं त्याच्यावर शंका अशी व्यक्त केली की परंतु हे कसे जाणले जाते की पुरुषाच्या समीप जाणे, त्यास हाक मारणे आणि न उठल्यावर गार्ग्याच्या अभिमत ब्रह्मचे अब्रह्मत्व सूचित केल्या गेले आहे. हे कसं काय तुम्हाला कळालं आणि हे कोणाला कळालं, असा प्रश्न आहे. तेव्हा त्याचं समाधान देताना असं सांगितलं की गार्ग्याला अभिप्रेत जो पुरुष आहे तो ज्या प्रकारे जागृत अवस्थेत करता भोगता ब्रह्म आहे असं तिचं विधान केलंय आणि तो इंद्रियामध्ये सन्निहित आहे म्हणजे आसक्त आहे, त्याच प्रकारे अजातशत्रू अभिप्रेत त्याचा स्वामी देखील या भृत्यामध्ये राजाच्या समान त्यामध्ये सन्निहितच असतो म्हणजे आसक्त असतो. परंतु गार्ग्याने मानले की हे भृत्यस्थानीय, भृत्य म्हणजे सेवक, हे भृत्यस्थानीय जे ब्रह्मतत्व आहे आणि अजातशत्रूचे जे अभिमत की जे स्वामी स्थानीय ब्रह्मचे जे पार्थक्य निश्चयाचे जे कारण आहे की जे संकीर्ण मिळालेले आहे आणि या कारणे त्याच्या भेदाने त्याचा निश्चय होऊ शकत नाही. भोगत्यामध्ये दृष्टत्व आणि साक्षीत्वच किंवा दृश्यत्व अशा प्रकारे ह्या विवेकाचा निश्चयाचे जे कारण आहे ते दोन्ही येथे जागृत अवस्थेत मिळालेल्या अवस्थेमध्ये प्राप्त झाल्याच्या कारणाने भिन्न भिन्न करून दाखविले आहेत. आणि ह्यानेच हे त्या दोघांचे निद्रिस्त झालेल्या पुरुषाच्या समीप लागले. म्हणजे इथे आता हे स्पष्टीकरण देताना ते सांगतात की ह्याच्यामध्ये जो कर्ता भोगता आहे किंवा ज्याला जाणीव नेणीव आहे, जो जागृत स्वप्न आणि सुषुप्ती या तीन अवस्थेमध्ये जातो, तर तो कोण आहे, तो आत्मा आहे का किंवा ते ब्रह्मतत्व आहे का, किंवा प्राणाला जागृती स्वप्न सुषुप्ती आहे का, प्राण हा सुषुप्तीमध्ये जातो का, हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर त्याने दिलं हे कोणीही नाही आहे, तर त्या ठिकाणी जीवभाव असणारा जीवात्मा आहे आणि त्याला हे तिन्ही अवस्था किंवा त्रिदेह आहे. या त्रिदेहामध्ये स्थूल सूक्ष्म आणि कारण हे तीन देह ज्याला आहेत, तर तो कोण आहे, तर तो आत्मतत्व मुळीच नव्हे, ब्रह्मतत्व नव्हे आणि प्राणही नव्हे, तर तो कोण आहे, तर तो जीवात्मा आहे आणि तोच करता भोगता ज्ञाता धरता असा तोच आहे.
आणि तोच कर्तृत्व भावाने युक्त झालेला आहे आणि तोच त्याला प्राप्त झालेले त्या काम्यकर्मामुळे झालेले जे भोग आहेत त्या भोगाचा भोगही तोच भोगतो, आत्मतत्व नव्हे. वर्णाश्रम सुद्धा आपण विचार केला तर वर्ण आणि आश्रम हे सुद्धा त्या जीवात्म्याला आहेत, त्या आत्मतत्वाला नाही. कुठल्याही स्थितीमध्ये आत्मतत्वाला तुम्ही चारी वर्णाचं उपाधी लावू शकत नाही. आत्मतत्व हे शुद्ध बुद्ध आहे, निरुपाधिक आहे आणि त्यामुळे ते अकर्ता अभोक्ता आहे असं त्याचं वर्णन भगवद्गीतेतही केलेलं आहे. परंतु इथे ह्या ठिकाणी जो गोंधळ झाला आणि त्या गोंधळामध्ये त्या प्रश्न आणि उत्तरात जे चालू आहे त्या प्रश्नामध्ये असं म्हटलेलं आहे की बा याच्यामध्ये नेमका भोक्ता कोण आहे आणि ह्या प्राणतत्वाला सुद्धा भोक्ता म्हणता येईल का, असे प्रश्न विचारले गेले आणि त्यामुळे गुरु शिष्यामध्ये हा संवाद झाला. तेव्हा आता पुन्हा एकदा पूर्वपक्ष मांडताना सांगितलंय की पूर्व सुषुप्त पुरुषात देखील विशिष्ट नामाने पुकारल्या जाण्यावर चेतन जो आहे तो भोक्ताच समजू शकेल, अचेतन अभोक्ता नाही. या कारणाने तेव्हा देखील असं तुम्ही सांगताय तो निर्णय घेता येणार नाही, कारण ती चेतना जी आहे तीच त्याला त्यात प्रतिक्रिया देते आणि तीच भोक्ता होते. अचेतन तत्व जे आहे म्हणजे जे जडतत्व आहे, जी प्रकृती आहे ती कधीही भोगता होऊ शकत नाही. आता इथे ह्याने मांडलेलं जरी असलं, हे जरी बरोबर असलं तरी प्रकृतीमध्ये जो आसक्त झाला आहे तो चेतनच आहे. पण याचा अर्थ तो संपूर्ण चैतन्यमय असं म्हणता येणार नाही. म्हणजे इथे जीव जो आहे ना, जीव हा जो शब्द लक्षात घ्या, जीव जो आहे तो जड आणि चैतन्याची ग्रंथी म्हटलेलं आहे त्याला. जड आणि चैतन्य या दोघालाही जी ग्रंथी बांधते, जी गाठ बांधलेली असते, ती गाठ म्हणजे जीव आहे. तेव्हा त्याला ह्याच्यामध्ये भगवद्गीतेमध्ये जीवात्म्याला चैतन्य प्रकृती असं म्हटलेलं आहे. प्रकृतीमध्ये एक चेतन प्रकृती आणि जड प्रकृती मांडलेली आहे. ती चेतन प्रकृती आहे तो जीवात्मा आहे आणि जड प्रकृती जी आहे ते पंचमहाभूत आणि त्रिगुणात्मक आहे. तेव्हा या पंचमहाभूत त्रिगुणात्मक जी जड प्रकृती आहे त्या प्रकृतीला जो धारण करणारा आहे तो जीवात्मा आहे आणि जीवात्मा जो आहे तो चेतन आहे स्वतः, कारण त्यामध्ये आत्मतत्व आहे. पण जड प्रकृतीमध्ये आत्मतत्व नाही. आणि म्हणून जड आणि चैतन्य असे दोन भाग त्या ठिकाणी केलेले आहेत. जे चैतन्य आहे त्याच्यामध्ये मात्र तो जो सुषुप्त पुरुष आहे त्याच्यामध्ये तो जीव जो आहे तो निद्रिस्त आहे असं म्हटलं तर काही चूक होणार नाही. आणि जीव, परंतु प्राण झोपेल का, आणि प्राण जर झोपला तर तो ते जिवंत तरी राहील का. प्राण कधीही झोपत नाही. प्राण प्राण त्रिकाळामध्ये नेहमी तो चैतन्यमय आणि तो अखंड असतो, म्हणूनच त्याला प्राण म्हटलंय. परंतु जीवात्मा जो आहे तो हे तिन्ही अवस्थेमध्ये जातो. तो जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे तिन्ही अवस्था ज्या आहेत त्या आत्म्याच्या नसून त्या जीवात्म्याच्या आहेत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्याने जे पूर्वपक्ष मांडला येते की सुषुप्त पुरुषात देखील विशिष्ट नामाने पुकारल्या जाण्यावर चेतन जो आहे तोच भोगता समजू शकेल, अचेतन अभोक्ता नाही. हे जरी म्हणणं बरोबर असलं तरी त्यामध्ये एक गोष्ट जी आहे त्यांनी अर्धवट ठेवलेली आहे, ती म्हणजे हा जो चेतन कोण आहे, तर चेतन जीवात्मा आहे. आणि चेतन जीवात्मा जो आहे तो जीवात्मा कसा आहे, तर तो प्रकृतीमध्ये आसक्त आहे, हे इथे लपवलेलं आहे. ते तो प्रकृतीत आसक्त आहे आणि म्हणून तो करता आणि भोगता झालेला आहे. तेव्हा आता सिद्धांती काय म्हणतात त्याच्यावर ते आपण पुढे बघूया. सिद्धांती असं म्हणतात की ही अशी गोष्ट नाही आहे, कारण की गार्ग्यास अभिमत ब्रह्मचे विशेष रूप हे निश्चित करून दिलेले आहे. जे सत्यास आच्छादित असलेला जो प्राण आत्मा अर्थात अमृत वाघ इत्यादी चे अस्त होऊन जाण्यावर सुद्धा जो अस्त होत नाही, म्हणजे प्रकृतीमध्ये परिवर्तन आहे, प्रकृतीमध्ये अस्त आहे, उदय आहे आणि अस्त आहे, उत्पत्ती आहे, स्थिती आहे, लय आहे. परंतु त्या उदय आणि अस्ताच्या बरोबरीने आत्मतत्वाला हे नियम लागू नाहीत. आत्मतत्व अखंड आहे आणि त्यामुळे ज्याचं जल हे शरीर आहे यासाठीच त्याला पांढरवास असं म्हटलेलं आहे. आणि जो शत्रुहीन होण्याच्या कारणाने ब्रहन असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्याच्या 16 कलावाला जो सोमराज आहे आणि तो आपल्या व्यापारामध्ये तत्पर झालेला आणि पूर्वी जसे जाणला जात होता त्याच्यानुसार अनस्त अनस्तमी स्वभाव राहत असतो. याच्याशिवाय याचे विरोधी कोणत्या तरी अन्यास व्यापार गार्ग्यास त्या कालामध्ये अभिमत नाही आहेत. आणि त्यामुळे हे कुठल्याही प्रकारे प्रकृती संबंधामध्ये असलेले जे जीव भाव आहेत त्याचा तिथे काडीचाही संबंध नाही आहे.
ब्रह्मतत्व जे आहे ह्या जीवात्म्याच्या पलीकडे जीवभाव तिथे संपलेला आहे आणि शुद्ध बुद्ध आत्मतत्व आहे की ज्याचा कुणाही उपाधीशी संबंध नाही, तेच ब्रह्मतत्व आहे. आणि त्या ब्रह्मतत्वाला अनुसरूनच गार्गे ऋषी सांगत होते. त्यामुळे आता हे आपल्या नामाने पुकारल्या जाण्यावर त्यांनी जागे झाले पाहिजे. म्हणून परिशेष रूपाने गार्गेचे अभिप्रेत असलेल्या ज्या ब्रह्मचे हे अभोक्तृत्व येथे सिद्ध होत असतं. कारण अभोक्तृत्व हेच त्या ब्रह्मतत्वाचं लक्षण आहे. त्यामुळे भोक्तृत्व भाव जो आहे तो आपण ब्रह्मतत्वाला आत्मतत्वाला चिकटवता येत नाही. तर त्या जीवभावाशी संबंधित असलेले ते ब्रह्मतत्व आहे. जर तो भोक्तृत्व स्वभाव असेल तर आपणास प्राप्त झालेल्या विषयाचा भोग घेत असतो. अग्नी जलाने आणि प्रकाश करणाऱ्या स्वभावाला होऊन देखील आपल्या क्षमतेच्या मध्ये आलेले जे तृण आणि उलप म्हणजे छोटे तृण असतात इत्यादी दाह्य पदार्थांना हे न जाळावे आणि प्रकाश्य वस्तूचे प्रकाशित न करणे असेल तर तो अग्नी जलामध्ये अथवा प्रकाशित करणारा असेल असा निश्चय केला जाऊ शकत नाही. असा हा प्रकार आहे. तेव्हा अशा प्रकारे जर गार्ग्याचे अभिमत हे प्राण आपणास प्राप्त झालेल्या शब्दास ग्रहण करणाऱ्या स्वभावाला असेल तर आपल्या विषयभूत बृहन पांडरवास इत्यादी शब्दाचे ग्रहण करून घेतो. ज्या प्रकाराने की आपल्यास प्राप्त झालेले जे तृण उलूप आधीचे अग्निविना अपवादाने दग्ध आणि प्रकाशित करून देत असतो, अगदी त्याच प्रकारे येथे देखील समजले पाहिजे. आणि म्हणूनच आपणास प्राप्त झालेले शब्दाधिकांचे जे ज्ञान आहे ते न होण्याने येथे निश्चय होत असतो की प्राण हा भोक्तृत्व स्वभावाचा नसतो. ही फार महत्वाचा सिद्धांत आहे. प्राणाला भोक्तृत्व नाहीये, प्राणाला कर्तृत्व नाहीये. कारण प्राण हा शुद्ध बुद्ध चैतन्य तत्व आहे. प्राण जो आहे तो फक्त जीवाबरोबर येतो, कारण जीवाला कार्यरत करण्याकरता प्राण नेहमी जीवाच्या बरोबर असतो. परंतु प्राणामध्ये जीवभाव नसतो, म्हणून प्राणामध्ये भोक्तृत्व स्वभाव नसतो. कारण की ज्याचा तो स्वभाव असतो तो त्याचा कधीही त्याग करू शकत नाही आणि यापासून प्राणाचं हे अभोक्तृत्वच इथे सिद्ध होत असतं. तेव्हा पुढे पूर्व पक्ष मांडताना असं म्हटलेलं आहे की संबोधनासाठी जो प्रयोग केलेला आहे आणि नामविशेषाने आपले संबंध ग्रहण न करण्याच्या कारणाने प्राणाचा अप्रतिबोध राहील. तर अर्थात जर अशी गोष्ट असेल की ज्या प्रकाराने बरेचसे बसलेले पुरुषामध्ये आपल्या ह्या नामविशेषाचा जो संबंध आहे तो न ग्रहण करण्याच्या कारणाने हे अर्थात मला पुकारत आहे असे न समजू शकण्याच्या कारणाने कोणी पुरुष पुकारल्या जाण्यावर ऐकत असताना देखील विशेष रूपाने तो समजून घेत नाही. कारण जे संबोधन केलेलं आहे ते फार म्हणजे ब्रह्मतत्वाला धरून केलेलं आहे की हे ब्रह्मन किंवा हे पांडरवास, अशा हे सोम, हे राजन, असं जे काही शब्द प्रयोग केले ते त्या कुठल्याही व्यक्तीचे विशेष नामाने ते पुकारलं गेलं नाहीये. त्यामुळे त्यांना जाणू शकत नाही की हे मला बोलवतात. आणि विशेषतः ते निद्रिस्तच आहेत. तेव्हा निद्रिस्त अवस्थेमध्ये हे संबोधन तिथे त्यांना उठवण्याकरता कारणीभूत होऊ शकत नाही. त्याचप्रकारे हे जे ब्रहण इत्यादी जे ब्रहण शब्द सुद्धा ब्रह्मतत्वाचेच संदर्भ सांगितलेला आहे. हे जो बृहत स्वरूपामध्ये किंवा ब्रहण व्याप्त ब्रह्मांडाला व्याप्त होऊन जो शेष राहतो ते ब्रह्मतत्व आहे. तेव्हा ते ते संबोधन जे आहे त्या निद्रिस्त अवस्थेतल्या पुरुषाला हे परिणामकारक होऊ शकत नाही असं इथे सांगितलंय. तेव्हा ह्या ब्रहण ब्रहण इत्यादी जे नावं सांगितले त्याचा संबंध ग्रहण न करण्याच्या कारणाने प्राण आपल्याला संबोधन करण्यासाठी प्रयोग केलेल्या ह्या शब्दास ग्रहण करू शकत नाही आणि अविज्ञाता होण्याच्या कारणाने देखील तो होऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. तेव्हा त्यात त्यांनी ग्रहण नाही केलं तर आपली मग भूमिका काय असावी हा प्रश्न आहे. तेव्हा सिद्धांती म्हणतो की अशी गोष्ट नाहीये बरं का. कारण ही देवता मानल्या जाण्याच्या कारणाने त्याचे नामाने संबंध ग्रहण न करणे संभवतच नाही. ज्याच्या मतामध्ये चंद्र आदीचा अभिमानी देवता हे अध्यात्म प्राण भोगता मानला जात असतो
त्याच्या सिद्धांताच्या अनुसार त्या प्रकारचे हे सम्यक व्यवहाराच्यासाठी त्यास आपण विशेष नावाने अवश्य संबंध ग्रहण केला पाहिजे. अन्यथा आवाहन आदीच्या विषयामध्ये ठीक व्यवहार होणे हे असंभव होईल. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा हे ठासून सांगितलं आहे की इथे ब्रह्मतत्व किंवा आत्मतत्व आणि जीवतत्व या दोघांमध्ये भेद आहेच. तो जीव जो आहे तोच भोगता आहे, तोच करताय, त्यानेच देह धारण केले, तोच म्हणतो मी देह आहे आणि मी हे सर्व माझं आहे. म्हणून अहम ममत्व जे झालेलं आहे ते जीवभावातच आहे, आत्मभावात नाहीये. हे पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या उदाहरणाने या ठिकाणी ठासून सांगितलं आहे. आता याच्यावर पूर्व पक्ष काय म्हणतो ते पाहूया. हा, तर आता इथे थोडंसं आपला वेळ संपत आलेला आहे, तेव्हा ही चर्चा जी आहे ही चर्चा आपण पुढच्या रविवारी अजून पुढे पाहूया. हा 14वा मंत्र जो आहे हा थोडा विस्ताराने सांगितला आहे आणि तो 14वा मंत्राचा आपण पुनरावृत्ती करून ह्याला आपण पूर्ण ह्याचं करूया पुढच्या रविवारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.